नमस्कार, मी संतोष. आपण पाहता स्टार बुलेटिन न्यूज. स्टार बुलेटिन न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे सहर्ष स्वागत. आज आपण गोरडेमाळा ह्या ठिकाणी आलेलो आहे, शिंगवे गावातील. आणि 6 तारखेला या ठिकाणी पाहू शकता आपण जेसीबी लावून या ठिकाणी चर खाणण्यात आलेला आहे. आणि काही लोकांना या ठिकाणी जाणं येणं हे एकदम असं बंद होतं. आणि हा रस्ता गव्हर्नमेंटने या ठिकाणी निधी सुद्धा आलेला आहे. आणि तो निधी थोड्याच दिवसामध्ये सांगता येत नाही का तो निधी रिटर्न जाऊ शकतो. आणि तो निधी रिटर्न जाऊ नये म्हणून काही ग्रामस्थ या ठिकाणी उभे आहेत. त्यांना वाटतं की रोडचं काम लवकरात लवकर व्हावं. पण काही लोक असतात म्हणजे समाजामध्ये एक घर चांगलं असतं तर दुसरं घर काहीतरी बिघडवणूक करणार, त्याच्यामुळं अशी काही विकासाची कामं आहेत ही रोखली जातात. तर तहसील विभाग असेल, तलाठी विभाग असेल, सर्कल असतील, हे सातत्याने विकास कामाला पाठपुरावा करतात. पण ग्रामस्थांनी जर त्यांना सहकार्य नाही केलं तर ही कामं कशी होणार. तर ग्रामस्थांनी सहकार्य करणं पण हे अत्यंत महत्वाचं आहे. ताई नमस्कार. नमस्कार. आपण इथलेच का? हा, इथलेच आहे शिंदेच. काय विषय म्हणजे रस्त्याचा आता तुमचा बरेच वर्षापासून रस्त्याचा विषय असा वादाचा विषय असतो. कोण जागा देतं, कोण देत नाही. आणि पूर्वी रस्ता म्हणजे एकदम असा साधा होता. आता तरी काहीतरी गव्हर्नमेंटने करून रस्ता थोडाफार केलेला आहे. मग अडचण काय राहिली? होऊनच देते नाही इथली माणसं. कोण होऊन देत नाही? ते पोपट गोरडे. पोपट गोरडे म्हणजे त्यांचं असं क्षेत्र जातंय किती त्याच्यात? थोडंच जाते अहो, नुसती भिंत जाते. मंदिराची भिंत पाडली, उजूक तुम्हाला सांगते माले साहेबांची पाडली, उजूक टाकी पाडली, तरी रस्ता होऊन देते नाही. म्हणजे वस्तीतील जे तुमच्या वस्तीतून जे काही मध्ये जे येतात ते तुम्ही पाडण्यात आलेलं आहे. आणि यांचा फक्त अडथळा आहे. एवढा मोठा बांगला माले साहेबांचा, ती देखील भिंत पाडली, वर येर गाडली. पण नक्की यांची अडवणूक का होते? यांचं काही मोजणे आणि त्यात कशा सांगता येत नाही. आणि ती तिथं आडवी त्यात आमचं इथवर आहे, आमचं तिथवर. नमस्कार. 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 आपण इथलेच? हा, आम्ही इथलेच. काय नेमकं रस्त्याचा काय विषय, काय हा रस्ता तुमचा एवढा अडचणीत काय येतोय? रस्त्याचा असा विषय आहे का आमचे इथून तिथून रस्ता झालेला आहे. जे अडचणीत येत होतं तेवढे ते भीत वगैरे काय देवाची हे सगळं काय ते पाडून पाडून इथपर्यंत आलेलं आहे. आणि माझा स्वतःचा हा रस्ता आहे, पूर्ण रस्ता तुमचा स्वतःचा आहे? हा. असं तुमचं क्षेत्र किती जातंय रस्त्यामध्ये? आता रस्त्यामध्ये म्हणजे इथून तिथून आमची 10 एकर जमीन आहे. तर त्या 10 एकर मध्ये आमचं क्षेत्र 13 गुंठ जाते. 13 गुंठ जाते. मग अडचण काय? क्षेत्र तर तुमचं एवढं गेले, मग अडचण नक्की आली कुठं? अडचण एकाच ठिकाणी आली का पोपट गोरडे म्हणून आहेत आमच्या शेजारी वावराच्या. म्हणजे पोपट गोरडे म्हणजे नक्की कुठे? आता इथं आपण हा रस्ता बघतोय. बाबा थोडा बाजूला बघू शकता आपण, हा रस्ता आहे. नक्की अडचण कुठे दाखवलेली आहे? आता अडचण म्हणजे आम्ही सर्वे बांध केलेला आहे. सर्वे बांधामध्ये त्यांचं भीत येते, ते भीत येते सर्वे बांधामध्ये. ही भीत दिसते नारळाच्या झाडाखाली. ती पाहू शकता त्या भीतीजवळ तेवढंच फक्त, म्हणजे रस्त्यामध्ये जातोय का तो? रस्त्यामध्ये जातो. मग ते काय तोडण्यात नकार देतात? ते तोडण्यात नकार देतात. त्यांनी मोजणी आणली, मोजणी मॅनेज केली. आमचे एक समीर गोरडे आहेत, पत्रकार म्हणून, आमच्या गोरड्यांचेच आहेत, पत्रकार आहेत. तर त्यांनी ते आडनाव काय होते मोजणीवाले, ते कचऱ्यांना मॅनेज केलं. तर आम्ही स्वतः, आमची पोरं पण गेली होती. कचरे म्हणजे मोजणी करणारे प्रायव्हेट मोजणीवाले होते? तर सरकारी मोजणीवाले होते? सरकारी. तर आमचे पोरं गेली होती, त्यांनी पण त्यांना विचारलं, तर त्यांना पण त्यांनी कचऱ्यांनी तेच सांगितलं का समीर गोरड्यांचा आम्हाला फोन आलता. ते म्हटले का बंगल्यापाशी गेल्यावर मॅनेज करा म्हणून. तर मी पण स्वतः कचऱ्यांना विचारलं, तर ते म्हटले का फोन आहे ना फोन. तर ते म्हणले का मला पण फोन आलता समीर गोरड्यांचा, का ते म्हणले मॅनेज करा म्हणून. मग एवढं मी केलेलं आहे, बाकीचं मला काही माहिती नाही. म्हणजे याला सगळं कारणीभूत समीर गोरडे. आतापर्यंत त्यांनी आमचा रस्ता अडवला असेल तर तो समीर गोरडे यांनी कानात मुतून अडवला. बाबा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? रामचंद्र बळवंत गोरडे. काय रस्त्याचा प्रॉब्लेम? बरेच वर्ष झालं प्रॉब्लेम इथून खाली प्रॉब्लेम जेवढं आले एवढ्या सॉल्व केलं. आणि कोणी अडवलं नाही, कोणी काही नाही. प्रत्येकाने दुष्कानी सहन केल्या. आमची जमिनी किती गेल्या, कितीतरी दुष्कानी झाल्या आमच्या. मालांनी दुष्कानी झाल्या मालांच्या. आम्ही माघार नाही घेतली. आणि ठेवून फक्त हा पोपट गोरडे रस्ता करून देत नाही, त्याचं भाऊ सुद्धा करून देतात. दुसरे चुलत भाऊ आहेत ना, त्यांचे भाऊ द्यायला तयार आहे. चुलत भाऊ त्याचा द्यायला तयार आहेत. त्यांचा जो गटात आहेत ना, त्यांच्या गटात त्याचं चुलत भाऊ आहेत ना, काही वाट नाही त्यांच्या, ते द्यायला तयार आहेत. हा फक्त देत नाही, एवढाच देत नाही. बांगल्या फक्त तेवढं काही
15-20-25 फूट लांबी लांबीचा आणि रुंदी काही असेल 5-7 फूट 4-5 फूट 5 हा, फुटापर्यंत काय असेल ती ते ती द्यायला तयार नाही. म्हणजे त्यांचा गेट तुटतं म्हणून ते द्यायला तयार नाही. गेट तुटतं म्हणून द्यायला तयार नाही. काय दुसरा काय विषय काय अडचण वगैरे दुसरं काय अडचण नाही, फक्त पोपट गोळ्याची अडचण आहे. त्याचे हे भाव आहेत. आमचं काही सक्क चुलत भाव आहेत. सक्क चुलत भाव. दादा नमस्कार. आमचं कुठं राहील क्षेत्र आमची काही अडचण नाही, फक्त रस्ता होऊ द्या. तुमचं क्षेत्र जाते रस्त्यात जाते आमची काही अडचण नाही. मग जे आता अडवणूक करतात ते तुमचे चुलत भाऊ आहे. चुलत भाऊ आहेत का? मग बघा आता त्यांचे भाऊ आहेत, बंधू आहेत, ते सुद्धा रोडला जमीन द्यायला तयार आहेत, पण ते काय थोडीशी अडचण आणतात. तरी आपण पाहूया. काल हा जो रोडचा विषय चालला होता, काल सुद्धा गावातील काही ग्रामस्थ तहसील विभागाला अर्ज घेऊन गेले होते, तरी त्यांच्याशी पण आपण संपर्क साधणार आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. काल तुम्ही तहसील विभागाला गेले होते, हो. काय झालं नेमकं तिकडे? तहसीलला आम्ही याच्या आधी जवळजवळ वर्ष झाले. आतापर्यंत आमची ना 15वी ते 16वी हे हेलपाट आहे. त्यांना आम्ही वारंवार सर्कलला, पोलीस स्टेशन, तहसील यांना वारंवार अर्ज देऊन आमच्याकडे ते सगळ्या पोच वगैरे ह्या रस्त्या संदर्भातल्या. त्यांच्यानंतर आम्ही आता काल पण गेलो होतो, तर त्यांनी आम्हाला मुरली 18 तारीख दिली, आता उद्याची 18 तारखेला परत बोलवलंय. रस्ता चालू भूमिपूजन म्हणजे काम चालू झाल्यापासून 2 वर्ष व्हायला आले. वर्षाची म्हणजे रस्त्याच्या कामाची मुदत संपत आली, तरी आम्हाला ग्रामस्थांना त्याच्यावर न्याय भेटाना. निधी आलेला आहे, निधी येऊन 2 वर्ष व्हायला आले. म्हणजे किती काम नि- चालू किती निधी आला? 1.5 लाख आहे, 1.5 कोटी आहे. 1.5 कोटी निधी आलेला आहे, हा. आणि ते निधी येऊन सुद्धा रोडचं काम पूर्ण होत नाही, कारण काही अडचणी असतात ग्रामस्थांच्या. आता कोणी आमची- चांगलं असतं, कोणी वाईट असतं. आता इथं एक शेतकऱ्याचा विषय राहिलेला आहे, एवढा पोपट बबन गोरडे म्हणून त्यांचा 40-50 फुटाचा विषय. त्याच्या संदर्भात आम्ही काल पण गेलतो. त्यांनी आता त्यांना नोटीस, त्यांच्या शेजारचा शेतकरी उज्ज्वला गौरीहार गोरडे यांना पण बोलवणं केलंय आणि ग्रामस्थांना पण बोलवणं केलंय. 18 तारखेला 18ला प्रांत पण येणार आहे तिथं. इथे येणार आहेत नाही, तिथं गोडेगावला. गोडेगावला. हा. त्याच्यानंतर आता ते म्हटले आम्ही निकाली काढतो हे 18ला, पाहू काय होतंय त्याच्यानंतर. आता आमचा विषय एवढाच आहे का बा, त्या दोघांच्यात त्यांनी सलुका करून आम्हाला 20 फुटाची रुंदी रस्त्याची द्यावा आणि रस्ता हा मार्गी वरल्या डांबरीला भिडावा. बाकी काही अडचण नाही, फक्त हा. तेवढी एक घराचीच अडचण आहे. 40-50 फुटाचा विषय आहे तेवढाच. तर आपण पण गोडेगावला गेले होते, काय झालं नेमकं? गोडेगावला गेलो होतो आम्ही काल. तहसील साहेबांना त्यांनी 18 तारीख दिलेली आहे अर्जाची. प्रांत साहेबांना पण आम्ही 3-4 वेळा भेटलो होतो तहसील साहेबांच्या संदर्भात. कारण तहसीलला आम्ही बऱ्याच वेळा अर्ज केले, जवळजवळ 1 वर्षापासून अर्ज करत होतो. तहसीलला पहिले आम्ही तक्रार अर्ज केली, कारण सर्वसामान्य लोकांना काही माहित नसतं की कशा पद्धतीने अर्ज करायचा काय. तहसीलने पहिले 4-5 वेळा तक्रार अर्ज केले, तहसीलने काही त्याची दखल नाही. नंतर ज्यावेळेस आम्ही प्रांतला भेटलो, प्रांतला आम्ही बोललो की आम्ही उपोषणाला बसणार आहे, तहसील काय आमच्या अर्जाची दखल घेत नाही. प्रांतने पण 2 वेळा सांगितलं. तहसील उपोषणाला बसणारे बोलल्यानंतर त्यांनी काय प्रत्युत्तर? मग प्रांत साहेबांनी तहसीलला सांगितलं. मग तहसील साहेब आम्हाला बोलतात की कलम 5 प्रमाणे अर्ज करा, आणि मग आम्ही 2 महिन्यापूर्वी कलम 5 प्रमाणे अर्ज केला, आणि मग त्याच्यानुसार तहसीलदार साहेबांनी कारवाई चालू केली. त्याआधी आम्ही 5 ते 6 तक्रार अर्ज दाखल केले. गावचे जो सरपंच आहेत, आपण त्यांनाही थोडस विचारूया या संदर्भात मध्ये नेमकं काय रस्त्याची अडचण. दादा नमस्कार. नमस्ते. आपला परिचय? हिरामन गोरडे शिंगवे. काय रस्त्याचा बरेच वर्षापासून हा रस्त्याचा वाद चाललाय तुमचा, निधी येऊन सुद्धा रस्ता पूर्ण होत नाही. काल सर एका शेतकऱ्याची या ठिकाणी अडचण आहे, थोडी म्हणण्यापेक्षा फक्त 25 फुटाच त्याची म्हणजे जमिनीची रुंदी, आणि 2 फूट त्याचं फक्त गेट याच्यात येते. जागा त्यांचीच आहे, पण ज्यावेळेस आपण दोन्ही शेतकऱ्यांकडून 10-10 फुटाची जागेची मागणी केली, इथून जवळजवळ माझ्या हिशोबाने 2 किलोमीटर कुणाच्या पाण्याच्या टाक्या असतील. आम्ही दत्त मंदिराचं अक्षरशः गेट 1 वर्ष सुद्धा नसेल झालं त्या मंदिराचं काम झालेलं, तरी ते गेट पाडलं. डोंबरे सरांची भिंत पाडली, माली साहेबांच्या तिथं त्या कोपऱ्यावरती पाडलं. म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांची अडचण आली त्या शेतकऱ्यांनी स्वतःहून माझ्या जागी रामचंद्र गोडे या ठिकाणी शेतकरी आहे, त्यांनी बाहेर दिलेली. त्यांनी सुद्धा जवळजवळ 1.5 ते 2 लाख रुपये त्यांची पाण्याची टाकी, त्यांनी सकुशांत माझी पाण्याची टाकी पाडा, फक्त रस्ता होता, त्यांनी सुद्धा पाडली. या ठिकाणी फक्त त्यांचं 2 फुटाचा दिवाळाचा प्रश्न मार्गे ते राहिलेला आहे. त्यांनी जर ते 2 फूट जर त्यांचं गेट कंपाऊंड जर पाठीमाग जर घेतलं तर रस्ता एकदम सुरळीत होईल. आणि मी त्यांना त्या दिवशी 6 तारखेला प्रांत साहेब पण होते, तहसील साहेब होते, प्रांत साहेब होते, त्यांना पण आपण ते सांगितले. तशी पोपट गोरड्यांना वारंवार विनंती करून त्यांनी पण ते काही ऐकायच्या मनस्थितीत नाही. ते असेच ना, मग ज्यावेळेस आम्ही खड्डा बंद म्हणजे रस्ता बंद करायचं सगळं ग्रामस्थांच्या वतीने ठरलं.
का आता रस्ता बंद करायचा आहे. कारण जे आमचे खाली ग्रामस्थ आता 2,000 पब्लिक आहे, त्यांना वर इकडे शेतीसाठी येण्या जाण्याकरता रस्ता नाही. तर काय बोलले, मग आम्ही वरती येणार नाही, तुम्ही काय खाली यायचं ना, का रस्ता सरपंच आपल्याला बंद करायचा. तो रस्ता आम्ही त्या ठिकाणी बंद केला. त्या दिवशी सुद्धा त्यांनी एक नौटंकी नाटक करून बस ते स्वतःहूनच खड्ड्यात जाऊन पडले. त्यांनी ती कबुली पण दिलेली आहे. तरी माझी प्रशासनाला पण विनंती आहे, आम्ही पत्रव्यवहार जवळ एक वर्ष झाले, तहसील असेल, प्रांत असेल, सर्कल असेल, पोलीस स्टेशन असेल, सगळा पत्रव्यवहार आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. आणि ज्या वेळेस आम्ही उपोषणाची त्यांना ही दाद दिली का आम्ही आता या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत, कारण आमच्या रस्त्याचा प्रश्न निकाली निघत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत. त्यापासून त्यांनी थोडी दखल घेतली आणि 7 तारखेला या ठिकाणी आले. काल आमचे ग्रामस्थ आम्ही याला गेलो होतो गोडेगाव तहसील विभागाला. हो, तर त्यांनी सांगितलं 18 तारीख त्यांनी दिलेली आहे. प्रतिवादी विरोधी म्हणजे दोन्ही शेतकऱ्यांना प्लस ग्रामस्थांना त्या ठिकाणी 18 तारखेला ते बोलवलं आहे. आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की 18 तारखेला आपण काहीतरी हा प्रश्न निकाली काढू. तरी मला एवढं म्हणायचं होतं का ज्या ग्रामस्थांनी सर्वांनी जागा दिली एवढे उद्योग करण्यापेक्षा, आणि विशेष म्हणजे ना भूतो ना भविष्यातला हा रस्ता होतोय सर. 1.5 कोटी रुपये या ठिकाणी या रस्त्याला पडलेला. अजून शिंगवे गावात एकाही रस्त्याला एवढा मोठा निधी पडलेला नाही. त्यामुळे माई पोपटगोरडे असतील किंवा अन्य विरोधी शेतकरी असतील, त्यांनाही विनंती असेल का तुम्ही आम्हाला रस्त्यासाठी 10-10 फूट जागा हात जोडून विनंती करतो द्या. आणि जवळजवळ 2,000 ते 3,000 लोकांचे येण्या जाण्याचा प्रश्न या ठिकाणी मार्गी लागेल असे मला वाटते. ताई नमस्कार. नमस्कार. तुम्ही कामाला जाता येताना या रोडनी काय अडचण? अहो, आता हा रस्ता होणे ना ही काळाची गरज आहे. आज झालं आता आमच्याकडे कमी क्षेत्र असून सुद्धा आम्ही आमची रस्त्यासाठी आम्ही जागा दिलेली आहे. जवळजवळ हा 1-2 वर्षापासून नाही का हा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे. खालच्यांना वरती जाता येत नाही, वरच्यांना खाली येता येत नाही. आमच्या मुलांसाठी सुद्धा आम्हाला शाळेत त्यांना सोडता येत नाही. अक्षरशः रस्त्यावर सुद्धा एवढे खड्डे वगैरे झालेत ना, तर कोणतंच काम पूर्ण होत नाही. 2दा सुद्धा मी गाडीवरून स्वतः पडलेली. पोरांच्या शाळेत सुद्धा नुकसान होते. आता खड्डा खांदून ठेवला, मग तुम्ही येता जाता कुठून? हा खड्डा म्हणजे आम्हाला म्हणजे असं आहे ना, जिथं पर्याय भेटेल ना 4 किलोमीटर अंतरावरून जावं लागतं. जिथं म्हणजे आम्हाला मार्ग सापडेल त्या मार्गाने आम्हाला जावं लागतं. महाराष्ट्र सरकारच्या महसूल मंत्रालयातून चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक GR काढलेला आहे. त्या संदर्भात आपल्याला आपले सरपंच आहेत ते थोडं मार्गदर्शन करतील. सर, नक्की तर शिवपानंद यांनी जे आंदोलन केलं आणि त्याच्यानंतर आता जे महसूल मंत्रालय चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक GR काढलाय, त्या संदर्भात काय सांगाल? नाही, त्यांनी खरंच त्यांचा म्हणजे जो मुद्दा आहे शेतपानंद रस्ते असतील त्या संदर्भात त्यांनी सांगितले जो कोणी शेतकरी आडवा येईल रस्त्याला त्याच्यावर तुम्ही सरळ सरळ कारवाई करा. मी महाराष्ट्र राज्याचे जे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ह्या साहेबांचं मी खरंच आभार मानेन. कारण ज्या ज्या शेतकऱ्यांना अडचणी शेती पानंद रस्ते असतील त्यांनी सांगितलंय की ग्रामपंचायतमध्ये तुम्ही नोंद करा. त्या ठिकाणी ग्रामपंचायत त्याची दखल घेईल शेतपानंद रस्त्यांची. आणि या ठिकाणी ते पोपटगोरड्यांनी जे रस्ता अडवलाय, आता बघू 18 तारखेला हे तहसील साहेब काय निकाल काढतात त्याच्यावरती ठरवणार आम्ही. त्यानंतर त्यांच्यावरती आम्ही योग्य ती कारवाई करणार. योग्य ती कारवाई करायला सांगणार तहसील विभागाला योग्य ती कारवाई करायला सांगणार. आता वरून GR आलाय म्हणल्यावर त्यांच्यावर 100% कारवाई होऊ शकते. आणि काल ज्यावेळेस 6 तारखेला इथं हे झालं त्यावेळेस त्यांचे म्हणजे नातेवाईक आहे एकदम असे खालच्या भाषेत कमेंट करतात. तुमच्या माहिती करता सांगतो, तर मी त्यांना काल रिप्लाय देऊन त्यांना सांगितलं तुम्ही समोर या ठिकाणी इथे येऊन रस्त्याची पाहणी करा, मग कळेल. आणि जे काय कमेंट करणारी व्यक्ती फक्त त्यांचे नातेवाईक, त्यांची मुलगी असेल किंवा अजून नातेवाईक जावई वगैरे असतील, काय काय असे खाली पातळीचे जाऊन बोललेले आहेत त्याच्यावरती सुद्धा आम्ही योग्य ती कारवाई करणार आहोत. त्यांच्यावरती कमेंट करणाऱ्यांना पण कळायला पाहिजे ना का भविष्यामध्ये त्यांच्या सुद्धा परिवाराला ह्या रस्त्याचा फायदाच आहे ना. सगळ्यात जास्त पत्रकार साहेब का पोपटगोरड्यांना ह्या रस्त्याची अत्यंत जास्त गरज आहे. कारण त्यांनी आजवळजवळ एवढा 20 लाख रुपयाचा बंगला बांधलाय. त्यांना मी कालच्या पण बाईट मध्ये तेच सांगितलं, जर तुमच्या घराच्या जर डांबरी जर गेला तर तुमचा ओला पाय सुद्धा गाळाचा पाय सुद्धा तुमच्या बंगल्यात जाणार नाही. ही पण त्यांना विनंती करून सांगितलेली आहे. आणि त्यांनी काल सांगितलं की आम्ही 10 फूट जागा दिली. त्यांनी जिथं 10 फूट जागा दिली त्या बाईट मध्ये काल बोलले नाही, त्यांनी फक्त आम्हाला दाखवून द्यावा, आम्ही पुढे रस्ता त्या ठिकाणी करायला तयार आहे. पूर्ण रस्ता काही अडचण नाही, फक्त एकच व्यक्तीची अडचण आहे आणि त्या व्यक्तीला आपण थोडासा संपर्क करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी पाहूया आपण त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करू. काय बोलतात त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहे. त्यांना बोलवलं होतं, त्यांना आम्ही मोजणीचं पण सांगितलं होतं जो सर्वे बांध येईल सर तो सर्वे बांध तुम्ही आम्हाला काढून द्या. सर्वे बांध जर काढून दिला तर लगतचे शेतकरी उज्ज्वला गोरडे ते 10 फूट द्यायला तयार. आज जवळजवळ
त्यांचं 13 गुंठ क्षेत्र जाते. त्याच्या पलीकडे दादाभाऊ गोरडे त्याही व्यक्तीचं जवळजवळ 8 ते 9 एकर क्षेत्र जाते. आणि तिथून खाली त्यांचा विषय राहिलाय सॉरी गुंठ क्षेत्र जाते. तुमच्या माहितीकडे सांगतो, जे गोविंद गोरडे किंवा त्यांचे पण जे बंधुराज आहेत, आता माऊली शेट्टी आहेत, गोविंद गोरडे सगळे जागा द्यायला तयार आहेत. फक्त प्रश्न राहिला तेवढा पोपट गोरड्याचा. त्यांचं पण 50 फुटच रुंद आहे क्षेत्र. त्या 50 फुटवरून क्षेत्रावरून हा अख्खा पूर्ण रस्ता स्टॉप झालेला आहे. आणि तहसीलदार साहेबांना परत वारंवार हात जोडून शिंगवे ग्रामस्थांची वतीने विनंती आहे की आपण या ठिकाणी 18 तारखेला योग्य तो निकाल द्यावा आणि हा रस्ता सुरळीत करून द्या. त्यांना आम्ही सांगून बंद केलेलं आहे. तहसीलदार साहेबांना आम्ही काल सांगून बंद रस्ता केलेला असं काय नाही. येणाऱ्या 18 तारखेला लवकरात लवकर याचा निर्णय लागावा अशी ग्रामस्थांची तहसील विभागाला विनंती आहे. पाहू शकता सगळे ग्रामस्थ आहेत, त्यांची सर्वांच्या आग्रहाची विनंती आहे तहसील विभागाने 18 तारखेला योग्य तो निर्णय द्यावा. नमस्कार. नमस्कार. आपला काय विषय होता? माझा विषय असा होता का ज्या वेळेला इथे मोजणी आली त्यावेळेला सर्वे बांध काढला होता आम्ही, आणि त्यांचा थोडासा गेट जात होता. तर आम्ही त्यांच्याकडे गेलो सांगायला का तुमचा थोडासा गेट जातोय, पण त्याच्यातही पण आम्ही जरा समजून घेणार होतो का जाऊ दे आता थोडं बांधले मग आपण घेऊ समजून. पण त्यांनी असं नम्रतेची भाषाच केली नाही, कुराडी कोयत्याची भाषा केली. पोलीस पाटील होते, आमच्या गावातले सरपंच होते, सगळे काही होते. सरपंचांनी आणि त्यांनी पोलीस पाटलांनी मला सांगितलं ताई तुम्ही शांत राहा, पण त्यांनी ते काही शांत राहिले नाही. आताही पण माझी प्रशासनाला एकच विनंती आहे का सर्वे बांधाप्रमाणे रोड व्हावा. तुम्हाला काय ग्रामस्थांना 10 फूट घ्यायचा आहे का 20 फूट घ्यायचा आहे, दोन्ही कुणीही समान घ्यावा. त्यांचे सगळे द्यायला तयार आहेत, सगळे शेतीवाले द्यायला तयार आहेत. फक्त एकच व्यक्ती आहे का पोपट गोरडे म्हणून, तर ते म्हणतात आम्ही सरकारी मोजणी केली त्यानुसार असं इथं क्षेत्र आलेलं आहे, म्हणजे रोड मध्ये आलेले आहे 10 फूट. तर ती कशी काय केली बा मोजणी तुम्ही? मोजणी चुकीची झाली. हा चुकीची झाली. तर मग आम्ही घोडेगावला गेलो, तर ते कचरे म्हणून एक साहेब आहेत मोजणी अधिकारी, तर त्यांना आम्ही विचारलं तुम्ही कशी काय, आमच्याकडं नकाशा आहे. तर ते नकाशानुसार त्यांना आम्ही सांगितलं तुम्ही कशी मोजणी केली बा आम्हाला सांगा त्याचे. तर ते म्हटले आम्ही नकाशाप्रमाणे नाही, आम्हाला वरून समीर गोरड्यांचा फोन आला होता का तुम्ही मोजणी कशी पण करा पण बंगल्यापाशी येऊन जरा मॅनेज करा, त्यांचा गेट वाचला पाहिजे असे समीर गोरड्यांनी आम्हाला फोन करून सांगितलं. नसेल तर आमचे गोरडे माळ्यातले 5-6 9-10 पोरं पण गेली होती, त्यांना पण त्यांनी कचऱ्यांनी तेच सांगितलं का समीर गोरडे जे पत्रकार आहेत ते काय म्हटले का जरा तिथे गेल्यावर मॅनेज करा म्हणून. आता समीर गोरड्यांना सांगितलं तर समीर गोरडे बोलवलं तर येत पण नाही आणि फोन पण बंद ठेवलेला आहे त्यांनी. आणि आता इथं या रोडला माझा कमीत कमी आम्ही 9-10 एकरचं तिथून क्षेत्र आमचं आहे. त्याच्यामध्ये आता रस्त्याला आमचे किती 13 गुंठ जमीन जाते, तरी पण माझी काही हरकत नाही. आम्हाला रस्त्याची समाजाला रस्त्याची गरज आहे, आम्ही कुठल्याही प्रकारची आडकाठी करत नाहीये. फक्त सर्वे बांधाप्रमाणे रस्ता घ्यावा ही माझी सर्वांना विनंती. सरांनी सर्वेनुसार माझं क्षेत्र किती जाऊन द्या रस्त्यामध्ये, सर्वेनुसारच हे व्हावा. मी माझं क्षेत्र देण्यास तयार आहेत असं या ताईंचं म्हणणं आहे. आणि समोरच्यानी सर्वेनुसार जागा द्यावी आणि या रोडचं काम पूर्ण व्हावं अशी त्यांना प्रशासनाला कळकळून विनंती. बोलायचं नका बोलू. तरी पाहू शकता त्या दिवशी जो वाद केला रोड संदर्भात, ते आपल्याला प्रतिक्रिया देण्यात नकार करतायत. आणि त्यांचे क्षेत्र आपण पाहू शकतो, हे गेट फक्त थोडासा जातोय 2-3 फुटाचा, आणि ते आपल्याशी संपर्क करण्यास मनाई करत आहेत. आणि मावशी जाऊ का मग आम्ही?